मंडळी नमस्कार. बिग बॉस मराठी सीझन 5 च्या या आठवड्यामध्ये कोण आहे नॉमिनेट हे तुम्हाला माहितीच आहे, तरी पण सांगतो. आणि या आठवड्यामध्ये आजचे वोटिंग ट्रेंड्स काय आहेत, आज कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला, याविषयीची नक्कीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, या आठवड्यामध्ये सदस्य उरलेले आहेत 8 आणि या 8 सदस्यांपैकी जे आहेत 8च्या 8 सुद्धा नॉमिनेट आहेत. म्हणजेच कोण? अंकिता, वर्षाताई, निक्की तांबोळी, डीपी दादा, सूरज चव्हाण, पॅडी दादा आणि जान्हवी असे हे 8च्या 8 सदस्य सुद्धा या आठवड्यामध्ये नॉमिनेट आहेत. तर कोण आहे टॉपला आणि कोण आहे बॉटमला? बॉटमला जर करायची गोष्ट झाली तर या आठवड्यामध्ये आजच्या वोटिंग ट्रेंड नुसार वर्षाताई उसगावकर आहेत नंबर 8च्या पोझिशनवरती. कारण की वर्षाताईंचा जर या मागच्या 2 आठवड्याचा खेळ पाहता, वर्षाताईंचा खेळ हा अजिबात महाराष्ट्राला कुठे दिसून आलेला नाही. कंटेंट प्लस जे आहे वोटिंग याच्यामध्ये सर्वात कमी वोटिंग पडलेले आहे ते वर्षाताईंना आजच्या दिवशी. तर याच्यानंतर जर विचार करायचा झाला तर नंबर 7 वरती आहेत जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकर या आठवड्यामध्ये कालपर्यंत अगदी वरती होत्या 4 ते 5 स्थानावरती, परंतु आज जर पाहायचं जर झालं तर जान्हवी किल्लेकर हे आहेत नंबर 7च्या पोझिशनवरती. नंबर 7च्या पोझिशनवरती जान्हवी किल्लेकर का आहेत हे तुम्हालाही माहिती आहे. जान्हवी किल्लेकरचा कालचा खेळ टास्क चांगले झाले, त्याच्यामुळे उद्याच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये नक्कीच जान्हवी किल्लेकर ह्या वरती जाऊ शकतात. नंबर 6ची गोष्ट जर करायची ठरली तर नंबर 6 वरती आहेत पॅडी दादा. पॅडी दादांची खेळायची क्षमता आणि खेळाची जी जाण आहे ती अत्यंत मस्त दिसण्यात आलेली आहे. सूरज चव्हाण सोबत त्यांचा जो ठाम राहण्याचा किंवा जे सोबत राहण्याचं जे हे आहे ते प्रेक्षकांना अगदी आवडत आहे आणि त्याच्यामुळे पॅडी दादांना बऱ्यापैकी वोट पडलेले आहेत. नंबर 6 वरती आहेत सध्या पॅडी दादा. वर खाली नक्कीच उद्याच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये होऊ शकतं, कारण पॅडी दादांचा खेळ अजूनही निखरत चाललेला आहे. तर नंबर 5 ची जर गोष्ट करायची ठरली तर नंबर 5 ला आहे निक्की तांबोळी. नंबर 5 ला निक्की तांबोळी का गेली? उलट नंबर तिचा वाढलेला आहे. नंबर 6 वरती निक्की तांबोळी होती, परंतु आज निक्की तांबोळी 5 वरती आलेली आहे. निक्की तांबोळीचा बऱ्यापैकी गेम आरबाज गेल्यापासून पॉझिटिव्ह दिसायला लागले आहे. म्हणजे जरी तिने तिचा स्वभाव सोडला नसला तरी बऱ्यापैकी ती या लोकांमध्ये आल्यामुळे निक्की तांबोळीचा जे आहे फॅन फॉलोइंग ते थोडंसं वोटिंग करायला लागलेलं आहे. तर नंबर 4 ची जर गोष्ट करायची ठरली तर या आठवड्यामध्ये नंबर 4 ला जे आहेत ते धनंजय पवार आहेत. धनंजय पवार 3 नंबरला सुद्धा जाऊ शकतात, 2 नंबरला पण जाऊ शकतात, कारण की त्यांचा खेळ या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी छान दिसायला लागलेला आहे. तर नंबर 4 वरती जे आहेत ते आहेत धनंजय पवार. धनंजय पवार नंतर नंबर 3 ची जर गोष्ट करायची ठरली तर नंबर 3 वरती आहेत अभिजित सावंत. अभिजित सावंत वोटिंग ट्रेंड मध्ये मागच्या 2 दिवसापासून 2 नंबरला होते, परंतु अभिजित सावंत च्या हाताला इंजुरी झाली आहे आणि त्याचा खेळ कुठेतरी कमी दिसलेला आहे, त्याच्यामुळे कदाचित वोटिंग कमी झालं असावं अशी शंका उपलब्ध करण्यात येत आहे. तर अभिजित सावंत आहेत सध्याच्या पोझिशनमध्ये 3 नंबरला. आणि नंबर 2 ची जर गोष्ट करायची ठरली तर मित्रांनो नंबर 2 ला आता सध्या वोटिंग ट्रेंड नुसार जे आहे ते अंकिता वालावलकर. अंकिता वालावलकरचा गेम पाहता सूरजच्या विरोधात जरी मागच्या 1-2 दिवसापूर्वी जर अंकिता गेलेली असली तरी पण अंकिताच्या वोटिंग मध्ये एवढा काही फरक पडलेला नाही. अंकिता वालावलकर सध्या 2 नंबरवरती राज्य करत आहे. तर अंकिता 1 नंबरवरती जाऊ शकते किंवा 3 नंबरवरती जाऊ शकते, सगळं काही आहे तिच्या खेळाच्या डिपेंड. त्याच्यानंतर नंबर 1 ची जर गोष्ट करायची ठरली तर मित्रांनो नंबर 1 वरती आजही त्याच पोझिशनला आहे 68% टोटल वोटिंगच्या घेऊन सूरज चव्हाण. सूरज चव्हाणचा गेम तुम्हाला माहितीच आहे, संपूर्ण महाराष्ट्र सूरज चव्हाणला पाहण्यासाठी बिग बॉस पाहायला लागला आणि तदनंतर सपोर्ट पहिल्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत सूरज चव्हाणला अतोनात सपोर्ट भेटत आहे आणि सूरज चव्हाणचा जो गेम आहे तो आज दिवसेंदिवस निखरत चाललेला. कालच्या गेम मध्ये जर 1 मॅन शो जो असेल तो सूरज चव्हाण आहे आणि लगोरच्या टास्क मध्ये 1 पॉइंटने जिंकून सगळ्या टीमला जिंकून दिले ते सूरज चव्हाणने. यामुळे नक्कीच सूरज चव्हाणला त्याचा वोटिंगला फायदा होणार आहे. सूरजचा प्रामाणिकपणा आणि सूरजची गेम खेळण्याची पद्धत किंवा दुसऱ्याला खाली न दाखवणं किंवा दुसऱ्याला काही चुकीचं न बोलणं या गोष्टींमुळे सूरज चव्हाण संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. सूरज चव्हाण नंबर 1 वरती राज्य करतोय आजही या ठिकाणी. नक्कीच उद्या वोटिंग ट्रेंड्स मध्ये चेंज होऊ शकतात. शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत वोटिंग आहेत, त्यापूर्वी आपल्याला वोटिंग करायचे आहेत. वोटिंग मध्ये भरपूर चेंज होऊ शकतो, कोण जाईल खाली कोण जाईल वरती याविषयीची अपडेट्स पुन्हा एकदा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं, तुमचे टॉप 5 कोण आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. गुड बाय.